नमस्कार मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक जे आहे त्यांना आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET अनिवार्य करण्याबाबत जी आधीच झालेली आहे, पण यामध्ये जे काही आदिवासी विकास विभागाकडून हा निर्णय निघालेला आहे ज्यामध्ये आश्रमशाळा आहे अनुदानित त्यांना आता यामध्ये TET पात्र असणे आवश्यक आहे। आधी लागत होतं का नाही, तर आता त्यांना सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे गरजेचं आहे अशी माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे। GR पाहू शकता 1 जानेवारी 2026 चा हा जो GR देण्यात आलेला आहे। तर यामध्ये काय काय महत्त्वाची माहिती आहे, शासन निर्णयात काय म्हटलं, सविस्तर माहिती पाहूया। आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत जे काही कोर्ट अपील होती, कोर्ट केस त्यांच्या अपील मार्फत जे काही नमूद केलेलं आहे त्या कोर्ट केसमध्ये, त्यानुसार यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास असणे आवश्यक आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये सांगण्यात काय काय आलेलं आहे शासन निर्णयात ते आपण यामध्ये पाहायचं आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये या पॅरामध्ये काय दिलेलं आहे की राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थाद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या यामध्ये सेवानिवृत्त 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबत त्यांच्या सेवेत राहणारे 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। ज्यामध्ये कोणकोणत्या आश्रमशाळा येते हे पण यामध्ये पाहायचं आहे। यामध्ये पाहू शकता तुम्ही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आश्रमशाळेतील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या अशी सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। तर यामध्ये कोणकोणत्या आश्रमशाळा आहे हे पण यामध्ये आपल्याला पाहायचं आहे। तर यामध्ये माहिती दिलेली आहे की अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकाची नियुक्त समय इयत्ता 5वी ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवाराची निवड करण्यात यावी, बाकीच्याची करता येणार आहे का नाही। तसेच उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे, यामध्ये कंत्राटी पद्धतीने भरण्यात यावं सांगण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकाकडून शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवेचे लाभ मिळणार नसून या सेवे आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे अशी माहिती देण्यात आलेली आहे। आता ही माहिती अशी आहे की ज्यामध्ये आता जे आदिवासी आश्रमशाळा होत्या त्यांच्या मार्फत जी काही पदभरती होत होती त्यांना पहिलं TET बंधनकारक होती का नव्हती, तर आता जे आहे त्यांना सुद्धा TET बंधनकारक करण्यात आलेली आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। जर ते TET चे मुलं नसेल म्हणजे त्यामध्ये मुलं मिळत नसेल तर त्यांना ते जे पद आहे कंत्राटी स्वरूपात पदभरती करता येणार आहे आणि त्यांना जे शासनाचे जे काही अनुदान व भत्ते जे आहे ते लागू होणार नाही, ही गोष्ट यामध्ये लक्षात ठेवा। आणि जे काही उमेदवार प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यांच्यासाठी सुद्धा आता ही जे TET अनिवार्य करण्यात आलेली आहे आदिवासी विकास विभागाकडून, हा जो शासन निर्णय निघालेला तुम्ही यामध्ये पाहू शकता। 1 जानेवारी 2026 चा पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल त्यावर तुम्हाला मिळून जातील। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारू शकता। हा जो निर्णय आहे महत्त्वाचा आहे, जे काही शिक्षक भरती करत असेल त्यांच्यासाठी, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद मित्रांनो। काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये जरूर विचारा। धन्यवाद।